हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मला तुमच्याशी खूप खास आणि नवीन असं काहीतरी शेअर करायचं आहे. तर ही सगळी कसली तयारी सुरू आहे हा विचार तुम्ही करत असाल ना, तर या सांगते. सगळ्यात आधी मला लोकमत सखी मंचला खूप थँक्यू म्हणायचं आहे, कारण त्यांनी आम्हाला भटवाडीमध्ये आमचा स्वतःचा समूह आयोजित करण्याची संधी दिली आणि आज आमचा पहिला कार्यक्रम हळदी कुंकू आयोजित केला गेला आहे. ही सगळी तयारी त्यासाठीच सुरू आहे. आमच्या ह्या ग्रुपमध्ये सुमारे 50 बायका जमल्या आहेत. आता आम्ही सगळे मिळून खूप अशी धमाल करणार आहोत आणि काय करणार आहोत ते जर तुम्हाला बघायचं असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. लोकमत सखी मंच हे काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे बघा, मी आता मस्त अशी रेडी झाली आहे आणि आता मी चालली आहे हळदी कुंकाच्या इकडे. आणि आता आज मी तिकडे काय काय करणार आहोत हे तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. चला तर जाऊया. हे बघा, मी इथे पोचली आहे आणि बरेचशा सगळ्या लेडीज येऊन बसल्या होत्या. ही सगळी तयारी ग्रुपमधल्याच मेंबर्सनी मिळून केली आहे. हे बघा, सगळे लेडीज अजून सगळे आले नाही आहेत पण हळूहळू येत होते. त्यानंतर आमची कार्यक्रमाला सुरुवात झाली. शशीताईंनी सगळ्यांचं वेलकम केलं. सगळ्यात आधी लोकमत सखी मंचवाल्यांचे आभार मानले आणि मग कार्यक्रमाला सुरुवात केली. हळदी कुंकू, महिलांसाठी गेम्स, असं काय काय कार्यक्रम अरेंज केले गेले होते ते तुम्हाला आता पुढे बघायला मिळतील. अँकरिंगसाठी गावगाथा गजालीमधील नाम्या काका यांना इन्व्हाइट केलं होतं. आता ते पुढे अँकरिंगही करतील आणि जे गेम्स वगैरे ठेवले होते तेही ते घेणार आहेत. चला तर मग बघूया. आज लोकमत सखीच्या कार्यक्रमात आपण सगळे जमलेलो असो का, तर लोकमत सखीसाठी एक जोरदार टाळी असू हे कशासाठी, तर हे प्रेशर असतं, प्रेशर पॉईंट हे जोरात मारले तर आपले हार्ट अटॅक, ब्लॉकेजेस, BP वगैरे सगळ्या की नाही हळूहळू नाहीसा होता. दिवसात 400 तरी टाळी हो गय, तर टाळ्यांसाठी एक टाळी होते. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे दीप प्रज्वलनापासून सुरुवात करूया. पहिले आता इथे दीप प्रज्वलन सुद्धा होत आहे. कोरगावकर मॅडमांनी येऊन दीप प्रज्वलन केलं आणि मग थोड्या ग्रुपमधल्या बायकाही पुढे येऊन त्यांनीही दीप प्रज्वलन करून घेतलं आणि त्यानंतर मग आमची कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम लोकमत सखी यांचं कुकिंग कॉम्पिटिशन जे गोव्यामध्ये झालं होतं त्यावेळी ज्या महिलांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यांच्यासाठी सर्टिफिकेट आणलं होतं ते देण्यात आलं. पाककला स्पर्धेत भाग घेतलेले, मीही त्यात भाग घेतला होता आणि मलाही सर्टिफिकेट देण्यात आलं. जिंकणं हे महत्त्वाचं नसतं पण पार्टिसिपेट केलं हीच खरी खूप मोठी गोष्ट असते आणि मला त्याचाच खूप आनंद आहे. थँक्यू सो मच सखी मंच फॉर दिस अमेझिंग प्लॅटफॉर्म. माझ्याबरोबर अशाच अजून 2 लेडीजही होत्या, त्यांचाही सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे गेम्सना. सगळ्यात पहिला गेम होता तो म्हणजे पासिंग द बॉल. तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करता तोपर्यंत मी तुम्हाला लोकमत सखी मंचबद्दल थोडक्यात माहिती सांगते. लोकमत मीडिया ग्रुपच्या पुढाकारातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी लोकमत सखी मंचची स्थापना सुमारे सन 2000 मध्ये झाली. ज्योत्स्ना दर्डा यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा मंच महाराष्ट्र व गोवा येथील महिलांसाठी विविध उपक्रम व नेटवर्किंगचे व्यासपीठ आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2021 रोजी त्यांची वेबसाईट www.lokmatsakhi.com याची सुरुवात झाली आणि मार्च 2025मध्ये पुण्यात मोठ्या उत्साहात 25 वर्षे सोनेरी महोत्सव साजरे केले गेले. या मंचने आपल्याला आपले हिडन टॅलेंट बाहेर काढायची संधी दिली आहे. एवढंच नव्हे तर महिलांना एकत्र येऊन स्वतःसाठी वेळ कसा काढावा हेही सांगितलं आहे. बघा, हा गेम तर असा मस्त सुरू होता आणि आम्ही सगळे भरपूर एन्जॉय करत होतो. तिघांपैकी कोण जिंकणार आहे ते तुम्हालाही उत्सुकता लागली आहे की नाही? मग व्हिडिओला स्किप अजिबात करू नका. आजच्या ह्या दिवसामुळे बऱ्याच सखींना आपल्या जुन्या दिवसांची आठवण झाली असेल, हो की नाही? चला तर मग बघूया दोघांपैकी आता कोण जिंकणार आहे ते. तर मग अशा प्रकारे जान्हवीताई जिंकल्या. बघा त्यांना किती आनंद झाला आहे जिंकलेल्याचा. तर आमचा नेक्स्ट गेम होता म्युझिक चेअर म्हणजेच संगीत खुर्ची.
बघा किती मजा आली हे सगळं खेळताना. जणू परत लहान असल्यासारखंच वाटलं. शाळेच्या दिवसांचीच आठवण झाली. लोकमत सखी मंचवरून मिळणारी प्रेरणा, मार्गदर्शन आणि सखीपणाची भावना ही खरोखरच अनमोल आहे. आज प्रत्येक सखीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि हसू दिसत होतं. ते बघून खरोखरच खूप समाधान वाटत होतं. यात पण कोण जिंकणार हे तुम्हाला बघायचं असेलच ना, तर मग व्हिडिओ असाच पाहत राहा. आता तुम्हाला असेच व्हिडिओ नेहमी बघायला मिळतील, कारण सखी मंच आमच्यासाठी असेच वेगळे प्रोग्राम आता नेहमी अरेंज करणार आहे. तुम्हालाही जर असे प्रोग्राम बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू आता लास्ट राऊंडमध्ये कोण जिंकणार आहे ते. ओ नो, मी तर हरली, बट इट्स अ गेम. माझ्या जिंकणाऱ्या सखींना मनापासून अभिनंदन. त्यानंतर आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला. हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना लावून झाल्यावर मग इथे ब्रेकफास्टचीही सोय केली होती. म्हणजे पोहे बनवून आणले होते. सगळ्यांनी मस्त असे पोहे वगैरे खाऊन घेतले आणि सगळ्या सखींनी मिळून आज किती धमाल केली आहे हे मी तुम्हाला त्यांच्याकडूनच ऐकवते. बघा, त्यांचा रिव्ह्यूही तुम्ही ऐका. त्यांना खूप मजा आली की नाही ते. तुम्हाला मजा आली? होय तर मस्त. बघितलात की नाही आमच्या सखींचे हॅपी फेसेस? खरोखरच आज खूप मजा आली. नवीन ओळखी झाल्या. प्रत्येकाचा बिझनेस काय आहे तेही कळलं. एवढ्या जवळ राहून सुद्धा आम्ही एकमेकींना ओळखत नाही होतो, पण आज तेही झालं सखी मंचमुळेच. त्यामुळे मी सखी मंचचे मनपूर्वक आभार मानते. आम्हाला फक्त एक व्यासपीठ दिले नाही, तर ओळख, आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली आहे सखी मंचनी. आमच्यातील गुणांना वाव देण्याचे काम करते आहे सखी मंच. वन्स अगेन थँक यू सो मच सखी मंच अँड हिज होल टीम. अँड स्पेशल थँक यू टू सुनैना केरकर मॅम. आम्ही आमच्या ग्रुप थ्रू एक दिवस नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवू. शेवटी ह्या कार्यक्रमाच्या यशासाठी मेहनत घेणाऱ्या संपूर्ण टीमचे, तसेच माझ्या सर्व सखी मैत्रिणींचे मनपूर्वक आभार.